एक तरुण पोरगा देशाची सेवा करायची म्हणून आर्मीमध्ये जॉईन होतो. ज्यावेळेला आर्मीमध्ये जॉईन झाला त्यावेळेला त्याचं वय पण होतं लग्न करायचं. त्याच्यासाठी एकामागं एक स्थळं येऊ लागली. त्यावेळेला त्याला एक पोरगी पसंत आली. लग्न झालं दोघांचं. आता पुढे चालून याच पत्नीने देशसेवा करणाऱ्या या तरुणासोबत असं काही केलं जे की तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून केलं होतं. त्याची खूप मोठी किंमत या तरुणाला मोजावी लागली. काय आहे पूर्ण कहाणी पूर्णपणे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. डबल स्पीडमध्ये बघू नका आणि मोबाईलच्या स्क्रीनवर हात बाजूला ठेवा. मी पूर्ण माहिती सांगतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघू. नमस्कार मित्रांनो. अनिरुद्ध नावाचा एक 22 वर्षांचा तरुण. पहिल्यापासून त्याला देशसेवा करण्याची आवड होती. त्यामुळे त्याने आर्मीत जायचा प्रयत्न केला. आर्मीमध्ये एवढी त्याची ताकद नव्हती, फिजिकल वगैरे एवढं चांगलं नव्हतं की तो डायरेक्ट बॉर्डरवरती जाऊ शकेल. हां, पण त्याच्याकडे डोकं होतं, कला होती, लिहिण्याची कला होती. त्यामुळे त्याला क्लर्कची नोकरी मिळाली आर्मीमध्ये. तो म्हटला की जाऊ द्या, काही जरी असलं तरी मी आर्मीत आहे, देशसेवा करतोय, एवढंच माझ्यासाठी बस आहे. 22 वर्षांचा अनिरुद्ध आता आर्मीमध्ये जाऊन जॉईन झाला. चांगल्या प्रकारे ट्रेनिंग वगैरे घेतली, ड्युटीवरती गेला. 1-2 वर्ष गेलं. दुसरीकडे त्याच्या घरचे आता त्याच्यासाठी स्थळ शोधत होते. आता पोरगा सरकारी नोकरीला आहे, त्यातल्या त्यात आर्मीमध्ये आहे आणि आर्मीमध्ये असून बिना टेन्शन काम आहे क्लर्कचं. भरपूर स्थळं आली त्याच्यासाठी, पण त्याला एक पोरगी पसंत पडली. 21 वर्षांची रुचिका. आता हा 24 वर्षांचा झालेला होता. रुचिकाला ज्या वेळेला हा पहिल्यांदा बघतो त्यावेळेला त्याला एक नंबर वाटतं. त्याला वाटतं की हीच माझी पत्नी होते आणि ही माझ्या आयुष्याला कडेपर्यंत जाईल, मला कधीही कसलाही त्रास होऊ देणार नाही. आणि रुचिकाला पण हा अनिरुद्ध आता आवडू लागला होता. सरकारी नोकरी होती, आर्मीमध्ये होता, बसून काम होतं, दिसायला हँडसम होता. या सगळ्या गोष्टींमुळे दोघांचं जुळलं. दोघांमध्ये आता चांगल्या प्रकारे बोलणं चालणं झालं. काही दिवसात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्या अगोदर जेवढं काय बोलणं झालं होतं त्यावेळेला या अनिरुद्धने रुचिकेला सांगितलं होतं की पुढे चालून मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल. रुचिकालाही बाहेर फिरायची आवड होती. याची पोस्टिंग मनालीमध्ये होती. त्या ठिकाणी हिलाही जायचं होतं, पण काही कारणास्तव हा अनिरुद्ध तिला घेऊन जाऊ शकला नाही. याने तिला वचन दिलं होतं की आपण नक्कीच जाऊ, तू फक्त धीर ठेव. ही रुचिका वर्ष थांबली, 2 वर्ष थांबली, पण अनिरुद्ध का तिला घेऊनच जाईना. आता हळूहळू या रुचिकाचं अनिरुद्धवरून मन उडायला लागलं होतं. तिला वाटायचं की तिची फसवणूक झाली, तिच्यासोबत वाईट केलं या अनिरुद्धने. त्यामुळे हिच्या मनामध्ये हीन भावना तयार झाली. हिने विचार केला की हा तर मला काही घेऊन जाईना, मी याच्यासाठी कित्येक महिने 9 महिने शरीर सुखापासून दूर राहिली आणि याने मला काय दिलं? काहीच नाही. पण दुसरीकडे हा अनिरुद्ध हिच्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत करायचा, चांगलं कष्ट करायचा, जेवढा काय पगार येईल तेवढा या रुचिकापाशीच द्यायचा. तरीही तिच्या मनामध्ये अशी भावना तयार झाली. त्याच्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. आता म्हटली मला घेऊन तर गेला नाही, पण मी शरीर सुखापासून का वंचित राहू? त्यामुळे तिने आता बाहेर तोंड मारायला चालू केलं. कुठल्याही पुरुषाकडे अशा नजरेने बघ ज्यामुळे पुरुष तिच्यावरती फिदा होईल, असं चालू झालं होतं. पण आता शेजाऱ्यामधील कोणीच तिच्याकडे बघत नव्हतं. आर्मीवाल्याची रिस्पेक्ट होती, त्यामुळे लोक म्हणायची जाऊ द्या, सोडा, विषय सोडून द्या. त्यामुळे आसपासचं तर कोणी पोरगं तिच्या जाळ्यात फसणार नव्हतं. पण तिने मोबाईलवरती इंस्टाग्राम ओपन केलेलं होतं. इंस्टाग्रामवरती तिने स्वतःचे फोटोज, व्हिडिओज अपलोड करायला चालू केले होते. मुळातच दिसायला सुंदर असलेली ही रुचिका इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकल्यानंतर व्हायरल झाली ना. व्हायरल झाल्यानंतर अनेक तिला DM येऊ लागले, मेसेज येऊ लागले. त्या प्रमाणामध्ये मेसेज आलेलं बघून या रुचिकाला भारी वाटलं. तिला वाटलं की माझी कदर माझ्या नवऱ्याला तर नाही, पण बाहेरच्या लोकांना आहे कदर. हेच चुकतं बायांचं ना, हेच चुकतं. त्यांच्या पतीला भरपूर कदर असते, पण ह्यांना समजत नाही. आता जे आहे ते आहेच. आता काय करू शकतो आपण? त्यांना समजावू तर शकत नाही. तर रुचिकाने आता जेवढे पण मेसेज येत आहेत त्यांना रिप्लाय द्यायला चालू केला. पण त्यातला राहुल नावाचं एक पोरगाचं अकाउंट होतं. त्यामध्ये जरा वेगळ्या प्रकारची मेसेज होती. जरा रोमॅन्टिक टाईपमध्ये मेसेज लिहिलेलं होतं, जे की या रुचिकाला पाहिजे होतं. रुचिका आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाला 3 ते 4 वर्ष झालेली होती. दोघांमध्ये एवढं प्रेम किंवा रोमॅन्स राहिलेला नव्हता. ती त्याच शोधात होती. आता हा राहुल चांगल्या प्रकारे तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करत होता, बोलत होता.
पुढे चालून याने हिच्यासोबत इंस्टाग्रामवरती चॅटिंग करत करत मोबाईल नंबर घेतला. आता कॉलवरती दोघं तासन तास बोलू लागले होते. यांची ओळख झाली, कुठं राहतो, काय राहतो. आता ही रुचिका त्याला म्हणत होती की तू माझ्यापाशी एकदा भेटायला ये, मला तुला भेटायचं आहे. त्या राहुलला पण तेवढंच पाहिजे होतं. राहुल एक दिवशी रुचिकाच्या घरी येतो, कोणी नव्हतं. रुचिका आणि राहुल त्या दिवशी एकरूप होतात. त्यांना जे करायचं ते करतात. 7 ते 8 महिने संबंध न करणारी रुचिका ज्या वेळेला राहुलसोबत संबंध करते त्यावेळेला तिला असं काही वाटतं की मी स्वर्गातच आले काय, पूर्ण आनंद घेते ती. आता तेव्हापासून ती विचार करू लागते की अनिरुद्ध तर सोडाच, आता जे काय आहे ते राहुल सोबतच करायचं. दोघांचं झंगाट चांगलं जुळलं होतं. दोघं आता चांगल्या प्रकारे करत होती, कसलंही टेन्शन नव्हतं. अनिरुद्ध तिकडे ड्युटी करायचं आहे, दोघं इकडं, त्यामुळे कोणाचंही कसलंही टेन्शन नव्हतं. पण पुढे चालून अनिरुद्ध ड्युटीवरून सुट्टीसाठी घरी आलेला होता. 1.5 ते 2 महिन्याची सुट्टी होती. अनिरुद्ध आता घरी आल्यामुळे रुचिका राहुलला त्यांना भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. त्यामुळे ही रुचिका आता अनिरुद्धवरती चिडचिडपणा करू लागली होती, त्याच्यासोबत वाद घालू लागली होती. दोघांमध्ये आता वाद भरपूर वाढला होता, विकोपाला गेला होता. त्याचं कारण होतं की ही दोघं काहीच करू शकत नव्हती. दुसरीकडे या अनिरुद्धला समजलं की असं असा विषय आहे, एक पोरगा येतोय, तरुण येतोय घरी, कायमी तेच असतो, तू गेला की. आता तू आल्यामुळं बाहेर गेला असं समजलं. त्यावेळेला त्यांनी चौकशी चालू केली तर राहुलबद्दल समजलं. अनिरुद्ध रुचिकाला काही बोलला नाही आणि म्हटला की मी थोडे दिवस बाहेर चाललो आहे मित्राकडे फिरायला, तर तू काळजी घे. रुचिकाला एवढंच पाहिजे होतं. रुचिका म्हणली ठीक आहे जावा. रुचिका ज्या वेळेला तिथून अनिरुद्ध निघतो त्यावेळेला राहुलला बोलावून घेते आणि दोघं एकरूप व्हायचा प्रयत्न करतात. हा सगळा प्लॅनिंग होता अनिरुद्धचा की बाहेर गेलं की ही नक्कीच बोलवेल रंगे हात पकडून. तसंच केलं त्याने. राहुल आणि रुचिकाला या दोघांना पकडलं त्याने. वेळ होती रात्रीचे 10 वाजलेले होते. आता सगळं शांत झालं. तिघं एका जागेला बसलेले आहेत. सगळं शांत झालं पण काहीच समजलं नाही. सकाळचे 11 वाजले. रुचिका लाकडं बोलवते, रुचिका नातेवाईकांना बोलवते, रुचिका पंडित बोलवते. आता शेजाऱ्यांना समजलं नाही की काय झालंय. शेजाऱ्यांनी विचारलं काय झालं. रुचिका म्हणली की माझा जो पती आहे अनिरुद्ध हार्ट अटॅकमुळे गेला. शेजाऱ्यांना समजलं नाही, कसं होऊ शकतं आर्मीमधला एक तंदुरुस्त व्यक्ती हार्ट अटॅकमुळे जाईल. शेजाऱ्यांना काहीतरी काळं वाटलं. पहिल्यापासून शक होताच. त्या लोकांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस पण आर्मीवाल्या लोकांची केस आहे म्हणल्यानंतर तत्परतेने आले. चेक केलं तर त्या ठिकाणी अनिरुद्धची बॉडी जाळायला घेऊन चालले होते. त्या ठिकाणी राहुल होता, रुचिका होती आणि राहुलचा एक मित्र होता. पोलिसांनी बॉडी थांबवली, पोस्टमॉर्टमसाठी नेली. त्यावेळेला त्या ठिकाणी पोलिसांना समजलं की हार्ट अटॅक काही नाही तर याला गळा दाबून मारलेला आहे. पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. आता ही केस चांगलीच व्हायरल झाली होती किंवा असं म्हणू शकतो की चांगली इम्पॉर्टंट होती. आर्मीवाल्याची केस होती. पोलिसांना शक होता त्या रुचिकावरती. रुचिका म्हणली माझा काय संबंध, हार्ट अटॅक आला गेला. पण ते पोलीस त्यांना काय मानायला तयार नव्हते. पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळेला त्यांना जे सत्य समजलं ते मी तुम्हाला सांगतो. रुचिका आणि राहुलला ज्या वेळेला या अनिरुद्धने पकडलं होतं त्यावेळेला त्या घरामध्ये भरपूर भांडण झालं होतं. भांडण एवढं विकोपाला गेले की रुचिका आणि राहुलने या अनिरुद्धला पकडून त्याचा गळा दाबला आणि त्या ठिकाणी संपवलं त्याला. पोलिसांना ज्या वेळेला समजलं त्यावेळेला राहुल आणि रुचिकाला ताब्यात घेतलं. आता दोघं पण जेलमध्ये आहेत. यांच्यावरती पुढे जे काय व्हायचं ते होईलच. पण मला सांगा मित्रांनो, यामध्ये अनिरुद्धची काय चूक होती? अनिरुद्ध तिच्यासाठी कष्ट करत होता. अनिरुद्ध देशासाठी काम करत होता. त्याने काय गमावलं यामध्ये? स्वतःचं जीवन गमावलं. काय कमावलं तर काहीच नाही कमावलं. मला कमेंट करून सांगा या रुचिकाने जे केलं ते बरोबर होतं का चुकीचं होतं? तुमचं याच्यावरती काय मत आहे मला नक्की कमेंट करा.